उभ्या महाराष्ट्राचं दैवत आई तुळजा भवानी, राजांचे राजे राजे शिवछत्रपती, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, भारतीय लोकशाहीचे भाग्यविधाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्त्री शिक्षणाचे जनक सावित्रीबाई फुले, ज्योतिराव फुले, ज्यांचं रक्त आमच्या नसानसामध्ये वाहतंय, असे बिरसा मुंडा, वीर एकलव्य, ज्या तमाम संतांनी आम्हाला शिकवण दिलेली आहे, त्या तमाम संतांना मी विनम्र अभिवादन करतो। या ठिकाणी आमच्या व्यासपीठावर बसलेले, आमच्या व्यासपीठावर विराजमान आम्ही तात्या आज काकासाहेब व सर्व मान्यवर, ही मंडळी फक्त इथे लढा उभा करायला आणि डॉक्टर बारेलांना उपसवायला आलेली आहे असं नाहीये। आज मी तुम्हाला विनंती करायला आलेलो आहे की या चोपड्याचा इतिहास आहे। या चोपड्यामध्ये कैलासवादी माधवराव बापू असतील, कैलासवादी बाबाजी असतील, शरदचंद्रिका अक्का, सुरेशदादा पाटील, धोंडो अप्पा, अशा अनेक लोकांनी या तालुक्याला एक नाव दिलेलं आहे, या तालुक्याची प्रतिष्ठा मिळवलेली आहे। त्यानंतर आमच्या भाईसाहेबांनी या तालुक्याला प्रतिष्ठा दिली, कैलास बापूंनी या ठिकाणी इतिहास निर्माण केला आणि या तालुक्याचा इतिहास आज कुठेतरी खराब होतोय हे सांगायला आपण जमलेलो आहोत। लढायचा की नाही लढायचा हे ठरवायचं आहे। आज आमच्या तालुक्याचा इतिहास, ज्या अरुणभाईंच्या नावाने ओळखला जाणारा तालुका, हा आता कुठेतरी खड्ड्यांच्या नावाने ओळखला जातोय। हा तालुका कुठेतरी बॅनरच्या नावाने ओळखला जातोय। या तालुक्याला कुठेतरी काळीमा फासण्याच्या नावाने हा तालुका ओळखला जातोय। कोण कुठला माणूस इथपर्यंत येतो आणि इथं आमदारकी करतो। काकासाहेब, आपलं निश्चित चुकलं। आपला तालुका संयमी आहे, आपला तालुका समजून घेत नाही। बाहेरचे अतिक्रमण येतात, आक्रमण येतात, आपण आपल्या आपल्यात लढत राहतो। मी एक थोडासा अभ्यास करणारा व्यक्ती आहे। मी कधीतरी इतिहासात गेलो तर आपला भारत हा कशा पद्धतीनं या इंग्रजांच्या ताब्यात गेला, तर आपल्या आपल्या राजांमधलं दुफडी बघितली आणि इंग्रजांनी त्या ठिकाणी डाव साधला। तसाच इंग्रज आता जळगावहून आपल्या तालुक्यामध्ये आलेला आहे आणि त्यांनी आपल्या तालुक्यातला सगळा मलिदा खाऊन या तालुक्यातनं सगळं वरवून बटपाडून तो इकडनं घेऊन जातोय। अहो, त्याने या तालुक्यामध्ये राजकारण शिल्लक ठेवलेलं नाहीये। ज्या लोकांना ज्या आधी काही महिन्यापूर्वी, काही वर्षापूर्वी या ठिकाणी महाविकास आघाडीचं सरकार होतं, त्या आघाडीच्या सरकारामध्ये राष्ट्रवादी होती, काँग्रेस होती आणि शिवसेना होती, तर त्या सरकारामध्ये सुद्धा हा भाऊ आमचं बॅनर लावून उद्घाटन करायचा, तर त्या आघाडीचं सरकाराचं त्या लोकांचं सुद्धा त्यांनी कधी त्यांची बाजू घेतली नाही। ना भाईंना बोलवलं, ना संदीप भैयांना बोलवलं, कोणाला बोलवलं नाही। काही दिवसांनी सरकार बदललं, महायुतीचं सरकार आलं। महायुतीचं सरकार आलं, भाजपवाले उधर जाओ असं म्हणून भाजपवाल्यांना सुद्धा जवळ घेतलं नाही। मगरुरीपणा म्हणतात याला हुकुमशाही म्हणतात। मैं चलेचो कायदा, आणि असा माणूस या तालुक्यात आलेला आहे। वाटायला लागलं होतं 2014 नशिबाने गेली, आपल्या नशिबात नव्हती। 19ला लढलो, हे तुमच्या आमच्यासाठी लढलो, अपक्ष लढत होतो। डॉक्टर बारेलाला उठला सुटला का अपक्ष लढतो असं लोकांना वाटतं। लढायची गरज नाहीये, पण चीड येते या तालुक्याची। काय सहन करतात आम्ही? 15 मिनिटाचं ऊन सहन करत नाही, परंतु चारी बाजूचे खड्डे सहन करणारे आम्ही आहेत। मेरे को पूछना है आपको, आपके बच्चों को पढ़ा रहे हो? अबे शकील ने अभी बात की, ये में बीएड लड़का है, काम क्या कर रहा है? वो पेंटरी काम कर रहा है। नौकरी रोजगार मिल रहा है आपको? जाओ मिस्त्री काम करो। और सह नहीं सकते हो 15 मिनट के लिए अपना धूप नहीं सहन सकते हम लोग, और चाहिए अपने को यहाँ पे कुछ करना है। काय करतोय चोपड्या तालुक्यामध्ये आम्ही? काय भेटलं? एक रोजगार भेटलेला आहे का? अरे जे पोरं रस्त्याने पडतायत त्यांना काम धंदा भेटलाय का? विचार करा तुम्ही। मला काम धंदा आहे, मी नोकरीवर आहे, माझा दवाखाना आहे, तुमची सेवा करतोय, सगळं काय करतोय, मला गरज आहे का? 15 साल से क्यों घूम रहा हूं मैं, रास्ते पे घूम रहा हूं। अरे 6 महीने पहले इससे ज्यादा गर्मी में घुमा था, तुम्हारे लिए घुमा था। वो क्या मेरा इलेक्शन था क्या? तुम लोग जाग जाओ, चोपड्यातल्या जनतेने जागलं पाहिजे। ओ जो माणूस तुम्हाला
मला खरंच लाज वाटायला लागली. मी अभिमानाने सांगायचो, मी या सातपुड्याच्या कुशीमध्ये, या चोपडा तालुक्यामध्ये मी जन्माला आलेलो आहे. हे सांगायला मला अभिमान वाटायचा की सातपुड्याच्या कुशीमध्ये मी जन्माला आलेलो आहे. आज मला लाज वाटते की मी या चोपड्याच्या तालुक्याच्या, या चोपड्या तालुक्याच्या कुशीमध्ये कसा जन्माला आलो असेल. कारण की इथले लोक सुस्तावलेले आहेत. इथल्या लोकांचं बुद्धी मरायला लागलेली आहे. इथल्या लोकांना आज त्यांची आत्मीयता नष्ट झालेली आहे. इथल्या लोकांमध्ये माणुसकी सुद्धा राहिली की नाही वाटत नाहीये. हो, जो माणूस कारखान्याच्या विद्यमान व्हाईस चेअरमनचा कॉलर पकडू शकतो, त्या माणसाला तुम्ही आता निवडून देणार आहे, हे विचार तुम्ही करा. काकाश्री, नेत्यांना मला विचारायचंय, की जे नेते आज त्यांच्या बरोबर बसतायत, त्यांच्या व्याह्याची सुद्धा कॉलर पकडलेली होती हो, आणि तरी सुद्धा आम्ही त्यांच्यासोबत बसण्याची हिंमत ठेवतो. अरे 2.5-3 वर्षापासून आम्ही प्रत्येक रस्त्यावर खड्डे दाखवले. खड्ड्यांवरची आज खड्ड्यां कसे पडतात तर तिथलं डांबर उखडतं, बरोबर आहे. तिथले कुठेतरी डांबर निघतं, रस्त्यावरची माती निघते. जाऊन बघा निमगावांच्या रस्त्यावर खाली काळी माती यायला लागलेली आहे, म्हणजे अख्खं शेत उखडायला लागून गेलेलं आहे. एवढा पैसा त्या माणसाने खाल्लेला आहे. अरे तुम्हाला जर विकता आलं असतं ना, तर त्या माणसाने तुम्हाला पण विकलं असतं. तुमची सगळी माणुसकी विकली, तुमची आत्मसन्मान विकला, सगळं या माणसाने विकलेलं आहे. आणि म्हणून हा पठ्ठ्या लढतोय. कारण की मला असं सहन होत नाही. मी राजकारणी माणूस बिलकुल नाही आहे. शरद पाटील, तुम्ही चूक केली. डॉक्टर बारेलाला या राजकारणात आणून तुम्ही चूक केली. अरे हा माणूस चीड बघू शकत नाही. या माणसाला असं चीड बघत नाही. हे माणसं मरतात ना, मी गावाचं नाव सांगतो ना हो. लासूरचा पोरं नाही मेले का रस्त्यामध्ये ऍक्सिडेंट मध्ये, या खड्ड्या चुकवताना? त्या वेडोद्याचे पोरं नाही मेलेत का? त्या घोडगावचे पोरं नाही मेलेत का? आमचे दोंडवाड्याचे, आमचे कृषीचे ते कर्मचारी नाही मेलेत का? असे किती लोकांनी आम्ही गमावलेलं आहे. तरी सुद्धा तुम्ही आज शंड सारखे बसलेले आहात आणि घरामध्ये बसून फक्त विचार करताय, मैं राष्ट्रवादी, मैं काँग्रेस, मैं बीजेपी. अरे तो माणूस तुमच्या छातड्यावर मिऱ्या टोचून आज आमदार नाही तर मंत्री बनण्याचं स्वप्न बघतोय, आणि आपण बसलेलो आहोत. थोडं ऊन सहन करू शकत नाही, त्याच्या विरोधात बोलू शकत नाही. ही आपली मानसिकता आहे का? लढणं जाऊ द्या. अरे 1-2 नंबरचा धंदा नाही आहे. 20 रुपयाची इंजेक्शन टोचल्यावर पैसा जमा करतो. रात्री 2-2 वाजता या माझ्या महिला, नहीं हमारा डॉक्टर है. काय का डॉक्टर है तुम्हारा? मैं सिर्फ ऐसी बीमारी दूर करने की हिम्मत नहीं रखता हूँ. इस तहसील को बदलने की हिम्मत रखता हूँ. इस तहसील में अच्छा करने की हिम्मत रखता हूँ. जो चल रहा है उसको बदलने की हिम्मत रखता हूँ. आणि म्हणून लढायचं स्वप्न बघतो. पण मला आज खऱ्या अर्थानं वाटतंय की मी इतक्या वर्षातनं खरंच चूक केली आहे. पटत नाही ना नेत्यांना आवडत नाही काम केलेलं. ते माझे असतील, कोणाचे असतील, समोरच्या माणसाला कळतं हो. तो विरोधकाला कळतं की डॉक्टर बारेला मला जड होणार आहे. त्याला कळू शकतं. तो इतक्या लांबून येऊन मग ज्या तालुक्यात मी जन्माला आलेलो आहे त्यांना कळत नाही का की डॉक्टर बारेला त्याच्या विरोधात लढतोय, तर या पठ्ठ्याच्या मागे उभं राहायला पाहिजे. त्यांना कळत नाही का? काय करतायत? आणि आम्ही म्हणतो हा आमना नेता, तो आमना नेता. आज तुमचे नेते कुठे आहेत? त्या नेत्यांना म्हणता की यांनी भंगार खाल्लं, त्यांनी कारखाना खाल्ला. अरे कशी हिंमत होते तुझी बोलायची? काय आणलेलं या तालुक्यामध्ये तुम्ही? इथली माती सुद्धा तुम्ही खाल्लेली, इथलं पाणी सुद्धा तुम्ही खाल्लेलं आहे. आणि आमच्या नेत्यांवर आरोप करताना लाज वाटत नाही का तुम्हाला? तुम्ही विचारलं का? एखाद्या माझ्या पदाधिकाऱ्यांनी विचारलं, आमच्या तालुकाध्यक्षांनी विचारलं, आमच्या एखाद्या संचालकांनी विचारलं का, ए बाबा आमच्या नेत्यांविषयी बोलायला तुला लाज वाटत नाही का? असं एखादा पदाधिकारी विचारतो का? कोई पूछता है क्या? अपना नगर सेवक कोई पूछता है? डरते हैं, बोले वो कुछ कर देगा. तो मैं इंसान नहीं हूं क्या? इंसान हूं, एक दहाड़ने वाला इंसान हूं जो सातपुड़ा में पैदा हुआ है, डरने वाला नहीं है. और इसके लिए तुम्हारे लिए लड़ने की कोशिश करता हूं कि मैं सोचता हूं कि सिर्फ हम लोग बिगाड़ी काम करने वाले नहीं है. मैं सोचता हूं कि हम लोग, हमारे बच्चों को भी कुछ काम धंदा मिले, आपल्या पोरांना काम धंदा भेटायला पाहिजे. आणि म्हणून लढायचा विचार केला. चुकलाय का माझं? अरे तिथपर्यंत पोहोचलो, शरद पवार साहेबांपर्यंत पोहोचलो. कहां तक पहुंचा ये बंदा? वो सातपुड़े के देवझिरी में पैदा हुआ ये बंदा 12:30 बजे शरद पवार साहब के कैबिन तक पहुंच सकता है. ये सिर्फ तुम्हारे खिदमत में किया है जो वजह है, उसकी वजह से पहुंचा. पर वहां पर भी अगर टिकट कट हो रहा है
तो ये सामने वाला डर रहा है कि डॉक्टर बारेला अगर मेरे सामने खड़ा होगा तो उसके सामने मैं टिक नहीं पाऊंगा, ऐसा वो सामने वाला डर रहा है। अगर सिर्फ पार्टी से इंसान चुन के आता है, अगर पार्टी मिले तो भी इंसान दहाड़ सकता है, अगर पार्टी पीछे रहेगी तभी इंसान बोल सकता है, ऐसा अगर रहता ना तो पिछले 4 इलेक्शन ऐसे ही ताकत से बोलने की हिम्मत इस डॉक्टर बारेला में नहीं रहती। तुम्ही आम्हाला शिकवलंय, जे मायबापांनी मला शिकवलं त्याच्यामुळे ही लढण्याची हिम्मत आहे। आणि म्हणून मला आज या चोपडा तालुक्यातील मराठा समाज असेल, गुजर समाज असेल, मुस्लिम समाज असेल, इतर अल्पसंख्याक असतील, आदिवासी असतील, यांना विचारायचंय, तुमच्यामध्ये खऱ्या अर्थानं माणसाचं रक्त आहे का? तुमच्यामध्ये खऱ्या अर्थानं सडसडणारं रक्त आहे का? की जे रक्त आज तुम्हाला दिसून येतंय की या आपल्या तालुक्याची या माणसानं वाताहात केलेली आहे, या तालुक्याचे तुकडे तुकडे केलेले आहेत, समाजामध्ये भांडणी लावलेले आहेत, अहो या माणसानं तहसील त्याच्या ताब्यात ठेवलेलं आहे, पोलीस स्टेशन त्याच्या ताब्यात ठेवलेलं आहे, गुंडांचा सुरसुडाट केलेला आहे, अशा माणसांना आपण ताब्यात ठेवतोय। अहो याचे चिल्ले पल्ले कुठेतरी येतात, एका झेडपी सदस्याला मारतात तरी सुद्धा आम्ही शांत बसतो। असा जर तालुका शांत बसणारा असेल तर मला या तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं राजकारणी होण्याची लाज वाटते शरद भाऊ। म्हणून तुम्हाला सांगतोय की मी राजकारणी माणूस बिलकुल नाहीये। अहो मला खऱ्या अर्थानं मी त्यावेळेस ती अंतयात्रा काढली होत नाना, आपण त्या रस्त्याची अंतयात्रा काढली ती सुद्धा चूकच होती। त्याऐवजी चोपडा तालुक्यातलं माणुसकी आणि चोपडा तालुक्यातलं शौर्य, चोपडा विधानसभेतलं या लोकांमधलं, या तरुणाईमधलं जे लढण्याचं, संघर्षाचं हे जे स्पिरिट आहे ना, हे संपलेलं आहे। त्याची आपण यंत्रयात्रा काढायला पाहिजे होती। तेव्हा आपल्याला समजलं असतं की चोपडा तालुका लढणारा बिलकुल नाहीये। ते सांगतायत उलट आपल्याला, अरे आते तर अन्नाले गैर सोपं विगे का रे भाऊ, अन्नाले जर इथलं सोपं विगे तर आपण का मरी जाईल शेतच का रे? काय झालं असं की चोपडा तालुक्यातल्या जनतेने, आमच्या नेत्यांनी असं कोणतं माहीचं दूध पिलेलं आहे की आम्ही इतकं शांत बसू शकतो? मला हा प्रश्न विचारायचा आहे। माझं रक्त सडसडतंय, अरे मला काही घेणं देणं नाहीये। तुम्ही इथून उन्हातून गेल्यानंतर उद्या परत आप वापिस कल आपको मजूरी के लिए खेत में जाना है, मेरे को नहीं जाना है। मैं वापिस एसी में बैठूंगा, 200 रुपए फीस दूंगा आपसे, नौकरी को लग जाऊंगा। मेरे को कुछ नहीं करना है बाबा, मेरा कुछ नहीं, मेरा सब कुछ अच्छा है। मैं तुम्हारे लिए लड़ने की कोशिश कर रहा हूं पिछले 17 सालों से। ही परिस्थिती बदलवण्यासाठी लढायचंय मला, मेरे को सच में कुछ नहीं करना। आणि म्हणून आज तर बिलकुल ती इच्छा नव्हती हो। एखादा माणूस क्या क्या मॅनेज कर सकता है, काय काय मॅनेज करेल? चला आपल्याला घरातला आपल्या आजूबाजूचे लोक मॅनेज होत नाही, या माणसाने उमेदवारी मॅनेज केली की राष्ट्रवादीला जर उमेदवारी राहिली तर शरद पवार, जयंत पाटील, रोहित दादा, सुप्रियाताई, डॉक्टर बारेलांना उमेदवारी देऊन टाकणार। मग साली उमेदवारीच आपल्याकडे राहू द्यायची नाही। म्हणून चालू प्रयत्न, चलाओ लगाओ जोर, उबा टाको जागा छोड़ दो और उबा टाको ऐसा दो कि वो इंसान लड़ने की ताकत ही ना रखे। आज जर इथं जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी राहिली असती तर हे सगळं भरलेलं दिसलं असतं तुम्हाला। तुम्ही म्हटलं असते, लोक बोलते की नाही डॉक्टर साहेब तुम्ही झोपून राहा, आम्ही तुम्हाला निवडून देऊ। का रे बाबा, पक्ष राहिला तरच तुम्ही मतदान करता का? तुम्हाला अगर पार्टी रही तो भी तुम मत करोगे क्या? वहां पार्टी शरद पवार साहब बोलेंगे कि ये आपका शेर वहां पे विधानसभा में बोला, ये आपने सोचना है। कोण बोलणार आहे तिथं विधानसभेमध्ये? पार्टीचे शरद पवार साहेब बोलतील का डॉक्टर चंद्रकांत बारेला बोलेल? हे तुम्ही विचार करायचा आहे। आणि म्हणून माझा प्रश्न या सगळ्या तमाम या चोपडा विधानसभेच्या ज्यांच्यामध्ये थोडंफार म्हणतो मी, जास्त कोणामध्ये असेल नसेल माहित नाही, पण थोडंफार ज्यांच्यामध्ये पुरुषार्थ आहे, ज्यांच्यामध्ये माणुसकी आहे, ज्यांना कळतंय की हा तालुका कुठेतरी खड्ड्यात जातोय, हा तालुका कुठेतरी विकला जातोय आणि त्या तालुक्याची जर परिस्थिती बदलवायची असेल तर तुमच्याकडे 5 दिवस आहेत, फक्त 5 दिवस आहेत। 5 दिवसामध्ये प्रत्येक माणसाने हे ऐकून घ्यायचंय। काय होतं आमच्या चोपडा विधानसभामध्ये एक सांगू का शरद भाऊ? आमच्या मतदारसंघामध्ये काय होतं की जे इलेक्शन लागलं का कोणतरी झोपलेला, कोणतरी ताईमाई अक्का येते, बॅनर लावते, काहीतरी फोटो बिटो लावतात,
होता ते उमेदवार दिख रहे ना करे भाऊ इतला साल 15 वरिस में हो तुमले दिखना नहीं बैनर लग गए तो तुमले उम्मीदवार दिखा लग गया मग पैसा कितना है पैसे कितने हैं क्या करेगा ये सब गणित लागायला सुरुवात होऊन जाते मला तुम्हाला विचारायचंय लोक म्हणतात घाला कपडा आणि चला चोपडा हे लोक काय म्हणतात की घाला कपडा चला चोपडा आणि विका बठ्ठा चोपडा विकल्या जाणाऱ्या लोकांमध्ये आपल्या चोपड्या तालुक्यात कोई भी आता है अरे कोई भी आता है जिसको हम लोग जानते नहीं है ऐसे भी लोग आते हैं और वो सोचते हैं कि वो जलगांव वाला अगर इन लोगों को खरीद सकता है तो हम भी इन चोपड़ा वालों को ऐसे ही खरीद लेंगे इसलिए उनकी ताकत बढ़ती है यहाँ खिदमत भी की और आपकी सेवा की तुमच्या परिचयाचा तुमच्या सुखदुःखात आल्याचा किंमत शून्य तुमची किंमत त्या कोंबडी सारखी आहे जी कोंबडी रोज मरते तेवढी तुमची किंमत करून ठेवलेली आहे आणि म्हणून काकाश्री मला थोडस माफ करा पण हा तालुका विकल्या जाणाऱ्यांच्या यादीमध्ये पहिल्या नंबरला गेला हो आणि म्हणून आमचा तालुका खड्ड्यात गेलेला आहे आता तुम्हाला विचार करायचा आहे जे इथं ऐकताय जे उद्या YouTube वर ऐकतील जे उद्या इंस्टावर ऐकतील जे उद्या व्हॉट्सअपवर ऐकतील त्यांना माझं इथून तुम्हाला सगळ्यांना आव्हान आहे तुम्हाला सगळ्यांना आव्हान आहे की तुम्ही हे ऐका तुमच्यामध्ये जर खऱ्या अर्थानं लढाईची ताकद असेल चोपड़ा तालुक्यामध्ये जर खऱ्या अर्थानं लढने की ताकत अगर होगी तो इससे ज्यादा कड़ी धूप आपको सहना पड़ेगी आणि तसं जर असेल तर या तालुक्यामध्ये बदल होईल आणि तसं जर नसेल तर तुम्ही तेच ना मागे जा त्या खड्डामा मरा तुम्हाला हातपाय तुटणार तर दवाखाना मी बटेले पोस्टमार्टम करायचं असेल तर PM चे ठिकाणी डॉक्टर बारेला तिथं उभा आहे जर तुम्हाला घरी तुम्ही पोहोचलेले असाल तर स्मशानात भेटायला येईल जर तुम्ही मरून गेलेले असाल तर तुमच्या नातेवाईकांचं सांत्वन करायला येईल मात्र डॉक्टर चंद्रकांत बारेला तुमच्या सुखदुःखामध्ये हजर राहील तुम्ही जे भोग भोगायचे ते भोग भोगत राहा याच्यामध्ये माझा काही दोष नाही मी माझ्या पद्धतीने लढायला तयार आहे तालुक्याने विचार करा ही लढाई तुमची आहे मी लढणार नाही असं तुम्हाला सांगायला आलेलो आहे कारण की लढून लढून अरे मेरे हमीद नगर वाले बहुत आवाज लगाते हैं अपनी ताकत से कुछ नहीं होगा आपकी ताकत जितनी है मेरी ताकत उतनी है मुझे पता है मी 25,000 थांबणार आहे राव बाळासाहेब खूप जास्त झालं तर 40,000 थांबेल लोक म्हणतील की अहो डॉक्टर बारेला असंच करस अरे मी 200 रुपये सुद्धा माझ्या हातात घेतली मी ते राकेशला घ्यायला लावतो तर कोणाची हिम्मत नाही या पावऱ्याच्या स्वाभिमानी पोराला विकत घेण्याची वो हरामखोर सिर्फ बोल सकते हैं कह नहीं सकते हैं कि इसको विकत कोई ले सकता है पैसे से खरीदने की ताकत नहीं रखता पण आपण जर फक्त 30-40 हजारांपर्यंत पोहोचणार असून तर त्या युद्धाला काहीच अर्थ नाही आपल्या लढ्याला काहीच अर्थ नाही जर तुम्हाला खऱ्या अर्थाने लढा लढायचा असेल ना तर या राक्षसाला इथून या तापीच्या पार तुम्हाला पाठवावा लागेल तो खरा लढा आहे तुमचा आणि म्हणून तुम्ही लढा नाव फक्त डॉक्टर बारेलाचं ठेवा चेहरा माझा ठेवा निधड़ी छाती माझी ठेवा वो कल गालियां देगा कल शायद मेरी जिरेगान पकड़ लेगा कल शायद वो मेरी कॉलर पकड़ेगा मैं लड़ने के लिए और मरने के लिए तैयार हूं पर आपने वहां पे ग्राउंड पे लड़ना है अगर कोई मराठा होगा तो उसने बोलना चाहिए कि उसने कहना चाहिए कि जो आदमी एक वाइस चेयरमैन की कॉलर पकड़ सकता है तो घर में आके भी मार सकता है अगर वो बोलना चाहिए कि हमारे जो संस्थान के अध्यक्ष हैं उनको व्याही को दरवाजा बंद करके मार सकता है तो वो तुमको भी मार सकता है अगर वो यहाँ के एक PWD के इंजीनियर को पत्थर उठा उठा के दौड़ा दौड़ा के भगा सकता है तो तुम तो किस चीज की खेत की मुली हो तुमको भी भगा सकता है अशा माणसाच्या विरोधात आपल्याला लढायचं आहे आणि म्हणून तुम्हाला विनंती करतोय याच्यापेक्षा जास्त उन्हामध्ये आम्ही फिरलेलो आहे इससे ज्यादा धूप में हम लोग घूमे थे मैं आपको आणि सगळ्या लोकांना इतकीच विनंती करेल की तुम्हाला येणाऱ्या 5 दिवसामध्ये सगळ्यांना विनंती आहे ज्या ज्या गावातनं जे लोक आलेले त्यांना विनंती है यूनुस तेरे को भी मैं कह रहा हूं कि अगर तेरे को अगला भविष्य सुधारना है तो तेरे को डॉक्टर बारेला बनना पड़ेगा
आप्पा तुमचं वय जर आज असेल 80 वर्षाचं तर तुम्हाला डॉक्टर बारेला बनावं लागेल. तुम्हाला विचार नाही करावा लागेल की मी कोळी समाजाचा आहे, हा मुस्लिम समाजाचा आहे, तो मराठा समाजाचा आहे. जर बदल घडवायचा असेल तर तुमच्या रक्तामध्ये आलं पाहिजे की मी या तालुक्याच्या कुठेतरी भ्रष्टाचारामध्ये, या तालुक्याच्या खड्ड्यात जाणाऱ्या त्या गोष्टीमध्ये नाहीये. मी स्वाभिमानी चोपडा तालुक्या विधानसभातला माणूस आहे, मी लढेल. अशा पद्धतीचा जर तुमचा लढा असेल तर मला 3 तारखेला 4 तारखेला 2 वाजेपर्यंत कळवून द्या. मायबाप हो, मी गैर कष्टाने इथपर्यंत आलेलो आहे. मी खूप कष्टाने इथपर्यंत आलेलो आहे. परत लढून आणि परत चढायचं मला नाहीये. तुम्ही जर असेच झोपलेले राहणार, अशाच पद्धतीने मार खाणार, अशाच पद्धतीने खड्ड्यात मरणार असाल तर मला तुमच्यासाठी लढायची इच्छा नाहीये. एवढंच तुम्हाला सांगतोय. आणि आता जेवढे लोक आहेत, मला अपेक्षा होती नाना, मला खरंच अपेक्षा होती. मला खूप फोन आले हो. जेवढे फोन आले ना तेवढे लोक पण नाही इथं. जेवढे फोन आले, डॉक्टर साहब तुम लड़ो. अरे आज तो सिर्फ फॉर्म भर रहे हो और तुम लड़ने की बात कर रहे हैं. वो आएगी 19 तारीख, कयामत की रात आएगी. पैसा चलेगा. उसने इतना पैसा कमाया है, इतना पैसा कमाया है कि वो पैसा फेंकेगा कयामत की रात को. कौन बिकेगा, कौन भूकेगा, कौन ठहरेगा ये बता नहीं सकते. उसके सामने मैं टिक नहीं पाऊंगा क्योंकि मैं गरीब छोरा हूँ, गरीब इंसान हूँ. जो कोरोना में लोग मर रहे थे ना, तो उनके सामने भी बिना मास्क जाने वाला हूँ. उन्होंने जितना पैसा दिया, यहाँ पे जहाँ देख रहे हैं ना आप, यहाँ पे बाहर बेड लगा के खिदमत करने वाला हूँ. मेरे पास उतना पैसा नहीं है. शायद कल मेरे पास गाड़ी का डीजल भी नहीं रहेगा. मेरी उतनी लड़ने की ताकत नहीं है. मैंने जानबूझ के आपको धूप में नहीं बैठाया क्योंकि मेरे पास उतना बड़ा टेंट डालने की पैसा नहीं है, इसलिए मैंने आपको धूप में बैठाया. मला माफ करा काका. लढायचंय, सोडायचं नाही. लढायचंय, सोडायचं नाही. डॉक्टर साहेब, आम्ही फाया करून पैसे देऊ तुम्हाला लढा. आपल्या लढ्याने होणार नाही. मला भावनिक करायचं नाही. असे इलेक्शन 3 लढलेलो आहे. असे 3 लढलेलो आहे. पंचायत समिती सुद्धा अपक्ष लढलेलो आहे. हा तालुकाचा इतिहास आहे. मला असं भावनिक होऊन लढवायचं नाही, बिलकुल नाही. जर तुम्हाला सगळ्यांना पेटत असेल ना, वर्दीकर प्रत्येक गावागावात पेटवा. जा तुम्ही सभा घ्या. प्रत्येक गावातला जर स्वाभिमान तुम्ही जागवा, अण्णा वडोदरा जागाड देऊ तुम्ही. जाओ प्रत्येक गावना. जा रतन पटेल तू कुंड्या पानिकाचे जागाड दे. जा राहुल जर तू लासूरला जागून दे. जा अण्णा तुम्ही मल्हारपुऱ्याला जागून द्या. असं जर तुम्ही जागवलं तरच मला सांगा. मला भावनिक करायचं नाही. मी भावनिक मनुष्य आहे. माझ्या इतर एकाच रक्तातलं एक माणसाचं माझं रक्ताचं नातं आहे. मी प्रत्येकाला समजलो हे माझे भाऊबंद आहेत. मी भावनिक होऊन लढणार नाही. मला प्रॅक्टिकल लढाई लढायची आहे. जर तुमचं 1 लाखाचं गणित जुळत असेल ना, तरच डॉक्टर बारेलाला सांगा की डॉक्टर बारेला लड़ने के लिए तैयार हो जाओ. कल से मेरा दवाखाना चालू हो जाएगा, नहीं तो मैं कुछ नहीं करूंगा. भावनिक करायचं नाही अप्पा. मोसीम भाई बराबर है कि नहीं? अगर तुम केजीएन संभाल सकते हो, चुनार अली संभाल सकते हो, अमित नगर संभाल सकते हो, चोपड़ा की गली गली संभाल सकते हो तो मेरे को बोलो. क्योंकि ये लोग मुझे बाद में पूछते हैं कि आपके पास कितना पैसा, इतना बांटना, इतना करना, इतना है, फलाना है, देखना है. अगर मैं आपको यहाँ पे छाव नहीं दे सकता तो मैं खरीद के आपको बिना काम की खुशी नहीं दे सकता हूँ. इतना ही मेरा कहना है. मैं पैसों से कुछ नहीं खरीद सकता. मैंने आज तक पैसों से कोई भी खुशियां नहीं कमाई है. आणि म्हणून तुम्हाला सांगतोय, अगर वैसा रहता अम्मा जी तो मैं आपका सीजर इतने कम पैसों में करता क्या, डिलीवरी इतने कम पैसों में करता था क्या. मेरे को अगर पैसों की जरूरत पड़ती थी तो डॉक्टर बारेला कोरोना में करोड़ों रुपए कमा सकता था. कमाया क्या मैंने? मेरे को कमाने की जरूरत नहीं है. आज जो कमाया है वो मेरे सामने दिखता है. जो कमाया है वो मेरे पीछे दिखता है. जो कमाया है मेरे बोलने में दिखता है. जो कमाया है वो मेरे चलने में दिखता है. जो कमाया है वो मेरे दहाड़ने में दिखता है. और इसीलिए मैं लड़ता हूं. चोपडा तालुक्याच्या अध्यक्ष संघटनेचे मी शिक्षक मंडळी सुंदर पाठीशी आहे. धन्यवाद सर. लढाईची हिंमत मोठी आहे. 5 दिवस दिलेले आहेत या तालुक्याला, या मतदारसंघाला, प्रत्येक गावाला, प्रत्येक माणसाला, माझ्या आईना बहिणीला
तरुणांना दिलेले आहे. अरे जर इंग्रजांना मारण्यासाठी जर कोणी तयार झाला असेल ना, तो माझा भगतसिंग होता, तो माझा बिरसा मुंडा होता, तो माझा चंद्रशेखर आझाद होता. वयाच्या 26व्या वर्षी हातात काही नसताना तो उभा राहिला की मला इंग्रज नको. तसाच जर इंग्रज तुम्हाला हाकलायचा असेल तर तुम्हाला सगळ्यांना हाताने लढाई लावावं लागेल, तरच हा इंग्रज बाहेर जाईल. नाही तर तुमच्या छातडावर बसून तुमचे नरडी पकडायला हा कमी करणार नाही. एवढं लक्षात ठेवा. 3 विधानसभा पासून बोलतोय, 14 वर्षाचा नाही 15 वर्षाचा वनवास पूर्ण करतोय आणि तुमच्या समोर सांगतोय आता जेवढे आहात तेवढ्यांच्या माध्यमातून आपण फॉर्म भरायला जाणार. आपण इथून सरळ जाणार, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आपण त्या ठिकाणी हार अर्पण करणार. आपला फॉर्म अपक्ष आहे, एक फॉर्म राष्ट्रवादीचा आहे. आपण होप्स ठेवू, परंतु लढायची एक होप ठेवू. मी 4 तारखेपर्यंत सगळ्यांना विनंती करेल, मला इथं भेटून तुम्ही काय काय करणार, कशा कशा पद्धतीचं करणार असं जर तुम्ही सांगितलंच तर हा माझा लढा राहील, अन्यथा माझी माघार असेल असंच मी जाहीर सांगतो. मी चोपड्या तालुक्याला निश्चित खड्ड्यात जाऊ देईल, मात्र त्या खड्ड्यातनं तुमचा पाय तुटला, तुम्ही मेलात, तुम्हाला काही झालं तर निश्चित तुमच्या सेवेत असाल. खड्ड्यात जर गेला, पाय तुटला तर ते जोडायला दवाखान्यात असेल. मेलात तर तुम्हाला तिथं पोचवायला येईल. उशीर झाला तर तुमच्या नातेवाईकांचं सांत्वन करायला येईल. चोपडा तालुक्याची ही येणारं भविष्य सांगतोय. तुमच्या याच्यामध्ये काय होईल ते सांगता येत नाही. अशा पद्धतीचं हे चोपडा तालुक्याचं भविष्य आणि त्या पद्धतीने तुम्ही सगळ्यांनीच मला साथ दिली. इतने धूप में बिठाया इसलिए माफी करना, कुछ भी हो गया तो सेवा के लिए तैयार हूँ, इतना ही बोलूंगा. और अभी यहाँ से इथून आपण सगळ्यांनीच आता इथून आपण थोडंसं पुढे जाणार नाही, शिवाजी महाराज पुतळ्यावर आपण हार अर्पण करणार आणि तिथून आपण फॉर्म भरायला जाणार. तुम्हाला सगळ्यांना इथनं जबाबदारी देतोय. तुमचा आमचा पोरगा सगळ्यांचा भाऊ, तुमचा सगळ्यांचा लाडका जर तुम्ही मानत असाल तर लढा निश्चित लढेल, आणि जर नसेल तर या पोराला बळी देऊ नका, कारण की माझा मायबाप नाही म्हणतो लढायला. एवढं सांगतो. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर साहेब. आजच्या या जन आक्रोश मेळाव्याच्या निमित्ताने उपस्थित सर्व मान्यवर